यावेळेस मात्र बॅटवर चेंडू आला होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे. आउटसाइड एज लीडिंग एज लागली होती तिथे, परंतु बॅटच्या संपर्कात चेंडू तितका आला नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये, गती जरी कमी असली परंतु विविधता आहे. फिंगर रोल केलेल्या चेंडूवर पॉवर प्ले षटक आणि पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. सादरीकरण खूप सुंदर आहे. यावेळेस मात्र लेग स्टिक मिस होतीये. व्हाईट बॉल. चार चेंडू झालेत आणि धावसंख्या धावफलकावर 3 पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू 3 धावा आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या पॉवर प्ले मध्ये. यावेळी मात्र हवेमध्ये चेंडू, झेलची संधी आणि पकडला झेल. समाप्त झाला फलंदाज देखील. धक्का क्रमांक पहिला लागला. बिग विकेट डाऊन. इथे अण्णा चेअरगरच्या भूमिकेमध्ये चेअर बॉय. 5 चेंडू 3 धावा 1 विकेट. बिग मॅन फलंदाज झाला बाद पहिला. पहिलं षटक सुंदर राहिलं. गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या नावावर राहिलं. चतुर चालक चिंटूच्या नावावर राहिलंय. 4 धावा पहिलं षटक किफायती षटक फेकले गेलंय. प्रकाश सोनार नवीन गोलंदाज. दुसरं षटक पॉवर प्ले क्रमांक 2 चं षटक आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण फील्ड रिस्ट्रिक्शन पाहतोय की आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक आणि सेकंड पॉवर प्ले मध्ये सेकंड पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण मैदानाच्या बाउंड्री लाईन वर तैनात करू शकता. आउटफील्ड मध्ये आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. चेंडू जेव्हा एका टप्प्याने आउटफील्डला पडतो तेव्हा 1 बाउन्स सीमा पार जातो. आपण सातत्याने पाहत आलोय. बॅटिंग साठी अनुकूल पिच आहे. यॉर्कर चेंडू होता. ब्रह्मास्त्राचा वापर झाला तिथे. पुलर लेनचा चेंडू आणि त्या चेंडूला मात्र प्लेस केलं एका धाब्यासाठी. 1 चेंडू 5 धावा. जखडून आणि बांधून ठेवलाय गोलंदाजाने. आतापर्यंत कोणताही मोठा फटका आलेला नाहीये. सुरुवातीचे 2 सामने जर पाहायला गेले तर जबरदस्त धावा उभारल्या होत्या. आलोकने देखील अर्धशतक झलकावलं. त्यानंतर नवनाथ गुंजाले यांनी पहिलं अर्धशतक झलकावलं रेजन्सी सुपर लीग 2024 मध्ये. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ आलोक धुपे. यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न झाला. फटका फसला. मिस चेंडू खेळून काढला. तिथे कीपर होते हेस्टनच्या मागे. कोणती धाव मिळत नाहीये.
यावेळी चटापोल फटका सुरेख क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. झेलची संधी होती आणि स्वीकारला झेल. आणखी एक फलंदाज झाला फेल. धक्का क्रमांक लागतो 1-2. सुंदर चेंडू बॅकफुटवर गेले. पंच करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मध्ये गती होती. चेंडू निघून गेला तिथून. फटका सुरेख आहे. जम केली होती फॉलो थ्रू मध्ये, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. सापला रचलाय तिथे. फील्ड रिस्ट्रिक्शन खूप चांगली पाहायला मिळते. पॉवर प्ले क्रमांक 2चं षटक आपण मार्गस्थ होताना पाहतो मित्रांनो. काव कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला आणि लॉंग ऑफला ही फील्ड सजावट आहे. आउटफील्ड मध्ये, इनफील्ड मध्ये मात्र पूर्ण एरिया सर्कल कव्हर केलाय. बीडी विकेट का रिजन थोडासा खुला ठेवलाय, कारण मागे काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. फुटवर्कचा वापर जाल्यामध्ये अडकेल का? चेंडू मात्र वन बाउन्स गॅदर करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव जोडली गेली. धाबांचं वालवंट पसरलंय, कारण 7 धाबा फक्त जोडल्या गेल्यात आतापर्यंत. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. सॉरी, 2 षटक समाप्त झाले. 12 चेंडू मध्ये मात्र आणि मात्र 7 धाबा जमावल्यात. दोन्ही पॉवर प्लेचे षटक अत्यंत सुंदर फेकले गेलेत. आणि नक्कीच म्हटलं जातं, तर जीवनामध्ये नीतिमत्ता असेल तर जीवन सुंदर होतं, आणि गोलंदाजीमध्ये जर विविधता असेल तर षटक चांगलं होतं. आणि तेच इथे केलंय. विविधता पाहायला मिळाली दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून. यावेळी फटका सुरेख, क्या बात आहे. आणि क्षेत्ररक्षण त्याहून सुरेख पाहायला मिळत आहे. ओव्हर द टॉप क्वालिटीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. लास्ट मोमेंटला असं वाटलं होतं की चेंडू चाललाय सीमापार, परंतु लास्ट मोमेंटला तो डाबा हाताने आतमध्ये टाकला. आणि त्या जोरावर आपल्या टीम साठी कॉन्ट्रीब्यूट करत असताना रवींद्र जडेजाची आठवण करून दिली. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, फिल्डिंग आवडली असेल तर. घुटना देख, तमाशा देख. चेंडू वन बाउंस इनटू द फॅन्स.
यावेळी देखील फटका सुरेख लांबी तितका अंतर चेंडू झाला चुमांतर आणि आकाशाला गवस्ती घालणारा भव्य आणि दिव्य लांब लचक पल्ल्याचा सिक्सर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षण सुंदर धाबाची शक्यता हुकली जाते. क्या बात है. एज इज नॉट मॅटर, एज इज जस्ट नंबर दाखवत असताना जर्सी नंबर 11 नाव माहिती नाही त्यांचं धीरज भाई क्षेत्ररक्षक आहेत तिथे लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 20 धावा झाल्या दाफलकावर. 5 चेंडू 20 धावा. फुलटॉस आणि बीमर फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार येतोय. आणखी एक षटकार. नेक्स्ट मॅच रेजेन्सी डेमॉन्स आणि रेजेन्सी टायटन्स या दोन्ही टीमच्या माध्यमातून टॉस होईल. पॅडी टीमचे कॅप्टन पॅडी दादा टायटन टीमचे कॅप्टन आहेत आणि डेमॉन्स टीमचे कॅप्टन राजू दादा या लगेच दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना. कारण आपण मध्यंतर जेव्हा असतो इनिंग ब्रेक जेव्हा असते फर्स्ट इनिंग झाल्यानंतर टॉस करतो पुढच्या मॅचचा आणि पारंपरिक पद्धत आहे ती. सेकंड स्पेल मध्ये आपण चतुर चालाक चिंटूला पाहतोय. पुन्हा एकदा लेजंड क्रिकेटर आहे रेजेन्सी सर्व मध्ये सातत्याने या क्रिकेटरची चर्चा आपण होताना पाहत असतो ऐकत असतो. थर्ड ओव्हर अँड सेकंड स्पेल चिंटू. यावेळेस तिथे पंच करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. चुकीच्या फटक्याची निवड केली होती फलंदाजाने. किरण ठाकरे स्ट्रायकिंग एंडवर. वाईट बॉल.
आणून देतील बरोबर कोण नाही नेणार टी शर्ट घालल्यानंतर समजलच ना चोरून काय करणार पण नंतर मार घालत ना कोण ना कोणी असं तिथे गेलं अरे मिलेगा टेंशन मधले इनर एज लागली होती चेंडू डेक झोन मध्ये सिंगल जोडली जाते तीन चेंडू धावसंख्या झाली धावफलकावर 33 धावा सुंदर फटका सुंदर क्षेत्ररक्षण शॉटआउट फटका सुंदर आहे क्षेत्ररक्षक पोहोचतोय चूक करणार नाही आणखी एक विकेट संतोष भाई कॉइन ले कॉइन षटकार पाहायला मिळतो दरम्यान सुंदर फटका संभाल कर रखोगे तो आपके साथ भी गेम हो जाएगा जिसका बचा उसका गेम मत देगा दरम्यान स्क्वेअर ऑफ द विकेट फटका एक धाव तर एकवटली गेली स्ट्राइक रोटेट होते गॅप मध्ये ढकलला चेंडूला प्लेस केलाय तिथे परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिथे दोन धाबा जोडल्या गेल्या आणखी दोन चेंडू शिल्लक आहेत
बंद नाही व्हायचं आपला वायरलेस बघ ना वायरलेस यावेळेस तुफानी फटका परंतु लॉंग ऑन ला होता क्षेत्ररक्षक टिपलाय जेल आणि आणखी एक फलंदाज झाला आता फेल. मित्रांनो 46 धावा बनवाव्या लागतील 5 षटका म्हणजे 30 चेंडू फेकले जातील. 30 चेंडू मध्ये टोटल 46 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत.
आणखी एक षटकार. विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हरेंद्र तिवारी इनका भी आगमन हुआ है. यावेळी नो लुक फेकून दिला बॉल. आणखी एक येतोय दमदार हिट. आणखी एक येतोय षटकार. फैंस के लिए मयूर अबंग भी डांसिंग अंपायर के रूप में आएंगे शाम के टाइम में. सेहेचाळीस धाबांचा पाठलाग होता परंतु पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 धाबा जोडल्या गेल्या आहेत. एक विस्फोटक शैलीची बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. टॉलेस्ट बॅटर आहे आणि टॉलेस्ट फटके देखील पाहायला मिळत आहेत. एज लागली स्ट्रायकिंग एंडवर. पुन्हा एकदा या मॅचचा एक्सपॅक्टर बिगमॅन स्ट्रायकिंग एंडवर जैरीला. आधी जैरीला आदित्य टिपले आहे. यावेळी जेची संधी आहे तिथे विकेट. जबरदस्त बॅटिंग झाली मैदानाच्या आतमध्ये. आदित्य टिपले पूर्णपणे या मॅच मध्ये पकड मजबूत करून दिली आपल्या टीमला. चांगल्या स्थितीमध्ये पोहोचून आपलं काम करून मात्र परतीचा प्रवास त्याने केलाय. व्हॉट अ हिट. चेंडू सीमा पार आणि षटकार. चिंटू सांगत असताना शेर कितना भी बुढ़ा हो जाए घास नहीं खाता. आणखी एक ऍक्शन रिप्ले.
चेंडू चालला वन बाउंस सीमा पार फॅन्स मध्ये येतोय चौकार. मित्रांनो लिजन क्रिकेटर विनिंग स्ट्रोक विनिंग जो फटका आहे तो आपल्या नॉनस्ट्रायकर यांच्या फलंदाजाला देत असताना ते श्रेय विजयाचं श्रेय मात्र दुसऱ्याला देत असताना हे क्रिकेट आहे आणि या क्रिकेट मध्ये अशा प्रकारच्या हालचालींची गरज असते. आणि इथे विनिंग स्ट्रोक येईल का विकेटची पत्ता नव्हती. धक्का क्रमांक दुसरा लागतोय. एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शॉट पूल केलाय हवेमध्ये चेंडू बॅक टू बॅक आणखी एक विकेट जातीये. गरज आहे. सुंदर फटका आणि विकेट हॅट्रिक. तीन फलंदाजाला गोल्डन डकची शिकार केली आहे आतापर्यंत. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे आणि विकेट हॅट्रिक करणारा रिजन्सी सुपर लीग 2024 मधला पहिला गोलंदाज ठरला आहे निशी. आणखी एक डॉट चेलो.
आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे कुठे आला फटका सुंदर आणखी एक विकेट मिळेल का नक्कीच मिळते तिथून चिंटू देखील विचार करत असतील की स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे की काय तो डिफेन्स आणि त्यानंतरचे ते 4 विकेट्स आता विनिंग स्ट्रोक कोणाच्या नावावर जाईल इथे मात्र अंततः सामना झालाय समाप्त